नमस्कार. मुलं घडवताना या विचार शृंखलेतला 5वा भाग संवाद कौशल्य बोलतोय आपण 4थ्या भागापासनं. त्यातलीच ही एक पुढची कडी. सुसंवादाचे महत्व हे नक्कीच मुलांना घडवताना खूप महत्वाचा मुद्दा ठरतो. संवाद कौशल्य पुष्प 2 अहो येता जाता. आमच्या शेजारच्या कर्वे आजी छोट्या रसिकाला रोज तासभर पोळी भाजी भरवायच्या. जेवणाचा कार्यक्रम म्हणजे लांबच्या लांब असायचा. रसिकाची आई थोडीशी चिडचिडी व्हायची तर आजी तिला म्हणायच्या, अगं तिलाही भरपूर वेळ आहे आणि मलाही काही उद्योग नाही. चाले ना का तासभर जेवण? तुला काय घाई आहे? तू जा तुझ्या कामाला, आमच्याकडे पाहू नकोस आणि आम्हाला घाई पण करू नकोस. शेवटी रसिकाची आई त्यांचा नाद सोडून देत असे. मग गोष्टी सांगत कट्ट्यावर बसून एक एक घास कावचिवचा भरवत आणि मग तिच्या गोष्टी ऐकत निवांत कार्यक्रम चाले. त्यामध्ये मग कधी नकळत तिच्या अभ्यासाची उजळणी, काय ग झालं रसिका शाळेत आज? एखादी न कळलेली संकल्पना सहज समजली जायची. जेवण झाल्या पटकन गृहपाठ पण होऊन जायचा. आज रसिका अगदी यशस्वी आणि गोडी मुलगी आहे. एखाद्या मुलाला त्याच्याही नकळत कसं पौष्टिक खाऊ घालायचं ते कौशल्य आई आजीमध्ये उपजतच असतं. कधी कुठे ठेपलातनं दुधी गेलाय पोटात आणि कधी कुठे भज्यातनं मेथी गेले पोटात, ते बाळाला कळत पण नाही. कोणत्या पदार्थातून आणि कसं त्यांच्या पोटात गेलं ते बाळाला कळत नाही, पण अंगी मात्र लागतं. तसंच आपण अभ्यास करतो आहोत असं जराही न वाटता मुलांना घडवायला वेगळा वेळ काढावा लागत नाही, तर ती मानसिकता लागते, योजना लागते. मनामध्ये तो विचार करून ठेवला, योजना करून ठेवली की सहज येता जाता करायच्या या गोष्टी आहेत. त्यासाठी काहीही वेगळा वेळ काढावा लागत नाही. आजचा तरुण पालक वर्ग खूपच हुशार आणि सक्षम आहे. 30शीतला 35शीतला 40शीतली जी आज मुलं आहेत, त्यांना संगणकीय नैपुण्य अगदी लहान वयापासून मिळालंय आणि सगळ्याच आघाड्यांवरती स्त्री पुरुष समानता अगदी मनापासून स्वीकारलेली ही पिढी आहे. सरसकट आजची मुलं घरामध्ये काम करतात आणि सरसकट आजच्या मुली बाहेरची कामं मुलांच्या इतकीच सक्षमपणे करतात. आणि ते अगदी इझिली एकमेकांना त्यांनी इतकं सपोर्ट छान केलेलं आहे या पिढीने. आणि ह्या पिढीचे आई बाबाही पुष्कळच पुढारलेले आहेत. आधीच्या पिढी इतकं सुनेने अमुक करायला पाहिजे आणि जावयांना जावई बापूच म्हणायला पाहिजे, या मानसिकतेतनं आपली मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय समाज तरी पुष्कळसा बाहेर आला. आजी आजोबांनी पण पुष्कळशा घरात नोकरी व्यवसाय करून प्रौढ वयात संगणक इंटरनेट शिकत नवीन तंत्रज्ञानाशी जुळवत काळाबरोबर पुढे जाण्याचा मनोमन प्रयत्न केलाय आणि पुष्कळ अंशी ते यशस्वी पण झाले आहेत. ते आजचे आधुनिक आजी आजोबा आहेत. जीन्स पण घालतात आणि गाडीतनं फिरायला पण जातात. समाज या आघाडीवरती नक्की सुधारला आहे आणि ही अगदी आनंदाची बाब आहे. पण यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी लोप पावतायत, हरवतायत. फार जुनं पण नाही, अगदी 20-25 वर्षापूर्वी आजची ही हुशार तरुण पिढी जेव्हा शाळेतून घरी यायची, तेव्हा घरात आई बाबा नसायचेच. काही घरांमध्ये आई असायची, काही घरांमध्ये आई पण नसायची, नोकरीसाठी बाहेर गेलेली. तरी बऱ्याचशा घरामध्ये आजी आजोबा असायचे. आणि शाळेतनं आला का माझ्याशी ना असं म्हणत पाठीवरून दप्तर उतरवून घेण्यापासूनच काय काय झालं रे शाळेत आज? आणि मुलगा पण आज शाळेत काय झालं माहितीये आजी? घरात आल्या शाळेत घडलेल्या भयंकर एक्साइटिंग गोष्टी ऐकायला होतं कोणीतरी, जे आज नसतं. कामासाठी बाई असते, ती पान वाढते, पण गुजगोष्टी करायला? आई आवडीचा खाऊ काय काय केलाय आजी?
असं करत करत मोकळ्या गप्पांना सुरुवात व्हायची. आज आपण ज्या भावनिक सुरक्षिततेविषयी भरभरून बोलतो, EQ, इमोशनल कोशंट, IQ पेक्षा जास्त वगैरे वगैरे वरती खूप व्याख्यानं, पण तो EQ, ती भावनिक सुरक्षितता त्यांच्यामध्ये अगदी नकळत जोपासली जायची. ते एक सुरक्षिततेचं कवच, की घरी आल्यानंतर आपलं कोणीतरी आहे. अनेक गोष्टी या मुलांच्या अवतीभोवती घडत राहायच्या. अनेक विषय त्यांच्या कानावर पडत राहायचे. काही घरांमध्ये काका काकूही असायचे. आजोबा काहीतरी कुटपुट करतायत, घड्याळ दुरुस्त करतायत किंवा गणपतीच्या आधी गणपतीचा मखर बनवतायत, दिवाळीचा कंदील बनवतायत किंवा आजी स्वयंपाकघरात काहीतरी करतेय तर पटकन कोथिंबीर चिरून दे ग. हाताखाली नातीला केव्हाच्या केव्हा स्वयंपाक यायला लागायचा. किंवा काहीतरी खालून पटकन आणून दे, मी अमुक तमुक करते. अशा एक ना अनेक गोष्टीतून कळत नकळत हे सगळे सामाजिक संस्कार त्यांच्यावर व्हायचे. पुन्हा संस्कार आले. संस्कार हा शब्द किती मोठा आणि व्यापक आहे नी, आपण त्याला किती संकुचित करून ठेवलंय. घराघरातल्या भिन्नतेप्रमाणे आणि वैशिष्ट्याप्रमाणे प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या छटा बघायला मिळायच्या. काही घरांमध्ये संगीत असेल तिथे मुलं गाणं म्हणायला शिकायची, एखादं वाद्य वाजवायला शिकायची. तर एखाद्या घरातली मुलं संस्कृत पाठांतर बघता बघता यांचं पाठ व्हायचं. घरामध्ये कोणी संस्कृत म्हणणारं, स्तोत्र म्हणणारं असेल, कानावर पडलं की पाठ व्हायचं. तर काही घरांमध्ये सुतारकाम किंवा अशी बारीक सारीक मेकॅनिकल जॉब्स केले जायचे. बाबा काका करणारे असायचे. त्यांचं बघून बघून मुलं तरबेज होतायत. कोणी कशात कोणी कशात. या सगळ्याच गोष्टी शालेय शिक्षण आणि अभ्यास याच्या व्यतिरिक्त असायच्या आणि अगदी सहज येता जाता व्हायच्या. त्यामध्ये मुलं कधी आणि कशी घडली हे कळायचंही नाही. मधल्या अर्ध्या वेळात गृहपाठ व्हायचा. परीक्षेच्या 2-4 दिवस आधी थोडा परीक्षेचा अभ्यास, परीक्षा व्हायची, मार्क मिळायचे, त्याचंही फार अवडंबर नसायचं. स्कॉलरशिपला बसलेत का बसू देत, काय मिळतील ते मिळतील. मिळाली तरी मिळाली, नाही मिळाली तरी आनंद. सुट्टी लागली की मनसोक्त खेळायचं, गावी जायचं, कधी मामाकडे, कधी आत्याकडे. असं सहज आयुष्य होतं. आणि अशामध्ये कधीतरी अचानक मुलांनी काहीतरी करून दाखवलं ना, एखादं मॉडेल केलं किंवा एकदम एखादं छान गाणं म्हणून दाखवलं, की घरातल्या सगळ्यांनाच सुखद धक्का बसायचा. अरे हे कधी शिकला हा? आम्ही तर त्याला कधीच बसून शिकवलं नाही. हे जे वातावरण होतं ना, ते आज व्यक्ती स्वातंत्र्य आणि न्यूक्लिअर फॅमिली, छोटं कुटुंब, ह्या व्यक्ती स्वातंत्र्य देण्याच्या आणि घेण्याच्या ओघात आज सगळेच जण अगदी एकमेकांना स्पेस वगैरे असं आपण बोलत असतो. व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येक मुलाला, प्रत्येक स्त्रीला स्पेस हवी असते हल्ली. त्यामध्ये हे सहजपण एकत्रित कुटुंबाचं आणि त्यामध्ये मुलांवर नकळत ह्या घडणाऱ्या संस्काराच्या गोष्टी हे कुठेतरी हरवत चाललंय. खरं तर प्रत्येकच बाळाला त्याचे आई बाबा, इकडचे आजी आजोबा, आईचे आई वडील आणि तिकडचे आजी आजोबा, वडिलांचे आई वडील, हे 6 अगदी मुख्य भक्कम आधारस्तंभ असतात, की ही 6 माणसं त्या बाळाविषयी निर्विवाद हित चिंततात आणि त्यामध्ये त्या एकमेकांमध्ये सुद्धा काही विरोध नसतो. भले एकाला एक शिकवायचं असेल, एकाला एक शिकवायचं असेल, पण त्या मुलाविषयी मनामध्ये सद्भावना आहे, याविषयी कोणात दुमत नसतं. त्या व्यतिरिक्त मामा, काका, मावशी, आत्या ही पण असतात. झालंच तर शेजारचे आजी आजोबा. दुधात साखरच पडते ना. आजचे आई बाबा कधी नव्हते एवढे व्यस्त आहेत. खरोखरच. कारण हल्ली या IT मुळे बायका सुद्धा सकाळी 7ला ज्या घरातनं बाहेर पडतात, रात्री 9ला 10ला घरी येतात. कधी मुलांचं करणार हो? आणि हे सत्य, हे वास्तव आजच्या आजी आजोबांनी अगदी खिलाडूपणे स्वीकारलेलं आहे. ही सून आहे म्हणून तिला 10 कामं लावायची नाही, ती बिझी आहे, ती काम करते दिसतंय. पण या सगळ्यांनी मिळून जर ठरवलं, आहे ती परिस्थिती स्वीकारून जर सगळ्यांनी मिळून ठरवलं, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून
घरातल्या नव्या पिढीला कधी नव्हतं एवढं सक्षम करू शकतील की नाही. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्येक ठिकाणी बाऊच करायला हवाय असं नाही, की मोबाईल इंटरनेटमुळे हा गोंधळ झालाय. नाही, मोबाईल इंटरनेटचे काही फायदे पण आहेत. आपण कसं वापरायचं दुधारी शस्त्र आहे ते. तुम्ही त्याची कुठची बाजू वापराल, त्याचं तुम्ही सकारात्मक बाजू वापरली तर त्या योगे आपण मुलाला कितीतरी गोष्टी सहजपणे देऊ शकतो. त्याचे जे नुकसान आहे त्या गोष्टी जर बाजूला काढता आल्या तर त्याचे अनंत फायदे पण आहेत. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या बाळाला आपण कितीतरी नवीन गोष्टी शिकवू शकतो. या सगळ्या आधारस्तंभाने एकमताने योजना करून प्रत्येकाने स्वखुशीने आपापली भूमिका करणं, मुलांना एक स्वाभाविक वातावरण देणं, जे आधीच्या पिढीमध्ये सहज मिळत होतं, ते कदाचित आता प्लॅनिंगने द्यावं लागेल. पण त्यांची एक नैसर्गिक वाढ, की प्रत्येकच झाड काही कापून कटिंग करून नाही, वाढू दे की जसं आहे तसं, छान दिसतं. आणि जेणेकरून आपण खूप अभ्यास करतो आहोत हे दडपण मुलांवरून निघून जाणं, की एखादी आजी आजोबा भाषेत खूप छान आहे, तिने येता जाता त्या मुलाच्या भाषेची जबाबदारी घ्यावी. एखादे आजी आजोबा गणितात खूप छान आहेत, त्यांनी गणिताची जबाबदारी घ्यावी. कशाला त्यांना फॉर्मल ट्युशन क्लास हवे? कळणारच नाही त्या मुलांना कधी आपल्याला आलं ते. थोडीशी हुशारी जर का ह्या 6 मंडळींनी बाळगली तर. आणि प्रत्येक मुलगा छापातला गणपती करण्यापेक्षा त्याच्यातल्या हुशारीचा कल ओळखून त्याला वाव दिला तर. शाळेच्या अभ्यासाला किती महत्व द्यायचंय. एखादं जर का खरंच अकॅडमिकली स्ट्रॉंग मूल असेल तर त्याच्या शाळेच्या अभ्यासाला प्राधान्य देऊन बाकी त्याला हस्त खेळतं, थोडासा व्यायाम, थोडासा खेळ. पण एखादं मूल जर शालेय विषय तर इतर कुठच्या तरी कलेमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जर का पारंगतता दाखवत आहे तर त्याच्या शाळेच्या अभ्यासाचं बर्डन कमी करता येईल या घरच्या मंडळींना, की सहज येता जाता जेवढं आपल्याला बेताचे मार्क हवे त्याच्यासाठी लागणारा अभ्यास हसत खेळत होऊन जाईल. एखादी कला, एखादं नैपुण्य सहज ते मूल प्राप्त करू शकेल. घरात असलं तर, नाहीतर त्याच्यासाठी बाहेरून मदत घेऊ. आता हे करण्यासाठी त्या मुलाचे आजी आजोबा असले तर सोन्याहून पिवळं. पण त्यासाठी माझीच आजी आणि माझाच नातू असा अट्टहास कशाला? आपण आधीच्या भागात पाहिल्याप्रमाणे जवळपास राहणाऱ्या उत्साही आजी आजोबा आजोबा जर एकत्र आले, कॉलनी आहे, शेजार पाजार कट्ट्यावर बसतात की वयस्क माणसं, वयस्क आज्या गप्पा मारत, त्या सगळ्या आज्यांनी मिळून जर ठरवलं की जवळपासच्या मुलांना आपण करूया ना एकत्र, गोळा करूया ना, अगदी रोज नाही, आठवड्यातनं 2दा करू, हळूहळू सुरू करू. गृहसंकुलात एखादं केंद्र करावं किंवा एखाद्यांच्या घरी जर शक्य असलं तर एखादी खोली रोज संध्याकाळी आठवड्यातनं 2दा सोसायटी मधले सगळे लहान मोठे आजी आजोबा आणि लहान मोठी मुलं एकत्र आली आणि अशा काही गोष्टी केल्या गेल्या की ज्या आजीचं कौशल्य आहे ते तिने सांगावं. अभ्यासापासून विणकाम, भरतकाम, स्वयंपाकापर्यंत ते क्रिकेट, फुटबॉल पासून नाच, गाणी, नाटकं अशा कुठल्या ना कुठल्या विषयात प्रत्येक आजी किंवा प्रत्येक आजोबा पारंगत असतो. थोडंफार तरी येत असतं. अगदी स्पर्धा जिंकायला हवे तसं काही नाही. मग काय? प्रत्येक बाळगोपाळाने आपापल्या आवडीच्या विषयातल्या एक्सपर्ट आजी आजोबांची गट्टी करायची. ज्या मुलीला स्वयंपाक आवडतोय तिने स्वयंपाक येणाऱ्या आजी बरोबर गट्टी करावी. ज्या मुलाला फुटबॉल शिकायचंय त्यांना ज्या ज्या आजोबांना फुटबॉल मधलं कळतं, इंटरनॅशनल टीम्स कळतात, त्यांच्याशी गट्टी करावी. झालंच तर अभ्यासातल्या शंका पण विचाराव्यात. कोणीतरी असेलच की. एखाद्याचा इतिहास शाळेत चांगला असतो, एखाद्याचं गणित चांगलं असतं, एखाद्याची भाषा चांगली असते. कोणतरी आजी, कोणतरी आजोबा मिळतं. आणि त्यांच्या अनुभवांचं भांडार इतकं मोठं असतं ना, की पुस्तकापलीकडचं कितीतरी ती मुलांना सांगतील. पुस्तकात काय दिलंय ते राहू दे रे, मी सांगतो ते ऐक. म्हणजे पुस्तक त्यामध्ये कधीच पार होऊन जाईल आणि त्या विषयाची गोडी लागेल मुलांना. म्हणजे शाळेमध्ये त्यांचा जो एक संकुचित दृष्टिकोन होतोय, की हा धडा, ह्याच्यावरचे हे अंडरलाईन केलेले प्रश्न, गाळलेल्या जागा भरा, या पलीकडे त्या विषयाच्या खोलीत शिरायला मुलं पाहत नाहीत. तेही घडेल इकडे. किती सुंदर क्लब्स होतील की नाही अशी.
वृद्धांना पण घरी थोडीशी दुय्यम किंवा थोडीशी काय म्हणू त्याला, की थोडंसं दुर्लक्ष होतं कळत नकळत. तरुण पिढीचा तसा उद्देश असतोच असं नाही, पण त्यांच्या त्यांच्या कामात तितके व्यस्त असतात, की थोडीशी दुय्यम वागणूक मिळते, त्याची पण कसर भरून निघेल, मान मिळेल, प्रेम मिळेल आणि मुलांना एखाद्या विषयात सहज नैपुण्य मिळेल, अगदी घरगुती वातावरणात. कधी एखाद्या आजी-आजोबांनी बँकिंग समजावून सांगावं मुलांना, बँकेत घेऊन जावं जमल्यास, खातं काढावं. तर कोणी एखाद्याने राजकारणातले पेच सांगावेत, ऐतिहासिक कथा, शास्त्रीय शोध, सिद्धांत काय आणि किती, किती विषय आहेत की जे मुलांच्या नकळत कानावर पडतील आणि त्यांचं एक अवेअरनेस वाढेल, सामाजिक भान वाढेल, सामान्य ज्ञान वाढेल. त्याच्यातनच मुलाला हे कळेलही की मला हे आवडतंय, हे नाही. तेही आजी-आजोबा टिपू शकतात. की ऐतिहासिक गोष्ट सांगतो ना, तेव्हा हा अमका-तमका खूप लक्ष देऊन ऐकतो. ह्याला कंटाळा आलेला असतो, हा जांभया देत असतो. पण ते शास्त्रीय शोधांचं आलं की त्याला खूप इंटरेस्ट असतो. मग तेव्हा हा काहीतरी इकडे-तिकडे बघतो. म्हणजे मुलाचाही नैसर्गिक कल काय आहे, ह्याचा एक छान फीडबॅक, इनपुट ते त्या मुलांच्या आई-वडिलांना देऊ शकतील. मग आपल्याच घरी, आपल्या आजूबाजूला विविध विषयातलं इतकं कौशल्य ठासून भरलेलं असताना कशाला हवेत प्रत्येक गोष्टीसाठी महागडे क्लास? शाळेच्या अभ्यासासाठी क्लास, गाण्यासाठी क्लास, जुडो कराटेसाठी क्लास आणि काय क्रिकेटसाठी कशाला? मिळेल ना कोणीतरी प्राथमिक शिक्षण देणारं पोहायला. आणि थोडंसं अजून धाडस केलं जर आपण, थोडासा अजून धाडसी विचार केला, तर शाळा तरी कशाला हवी? सगळे मिळून नाही का आवश्यक तेवढा अभ्यास करू शकणार त्यांच्या क्लबमध्ये, की प्रत्येक मुलाने आपापल्या इयत्तेची पाठ्यपुस्तकं, वह्या घेऊन यायचं. वाचायचं. धडा अडला, जो अडेल तो विचारायचा आजूबाजूच्या कोणाला तरी. दादाला विचारा, एखाद्या आजीला विचारा. 2 आजी-आजोबा येऊन बसलेत. आलटून-पालटून वेळा घेतल्या, की 2 तास हे बसले, 2 तास ते बसले. 6 तास त्या तुमच्या गृहसंकुलात किंवा जी जागा ठरवली तिकडे आपापलं तुम्ही घेऊन या पुस्तकं. ठरवून घ्या एक वेळापत्रक. त्याप्रमाणे वाचा. द्या बाहेरनं परीक्षा. शाळेमधलं 8 तासाचं काम इकडे 4 तासात होईल. उरलेले 4 तास त्यांना काहीतरी करायला मिळेल ना. घराबाहेरही पडतील अगदी घरामध्ये राहण्यापेक्षा. आजी-आजोबांचंही मन रमेल. म्हणजे पाळणा घर आणि वृद्धाश्रम या दोन्हीची समाजातली गरजच निघून जाईल. पाळणा घर आणि वृद्धाश्रम यांचा याहून अधिक उत्तम आणि उपयुक्त संगम कुठचा असू शकेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना. तुम्हाला आवडेल का अशा एखाद्या उपक्रमात सहभागी व्हायला? आजी-आजोबा म्हणून व्हा, आई-बाबा म्हणून व्हा. आई-बाबा असलात तरी जवळच्या आजी-आजोबांना आणि मुलांना एकत्र आणा. शनिवार, रविवार त्यांना घेऊन जा कुठेतरी पिकनिकला. किंवा नातवंड असाल तर शोधा असे आजी-आजोबा. गोड आवाजात कुठल्यातरी शेजारच्या आजीला किंवा आजोबांना विचारला, "आजोबा मी येऊ का तुमच्याशी गप्पा मारायला?" तर नाही म्हणणार आहेत होय शेजारचे आजोबा. त्यांनाही हवंच आहे तोंडी लावणं. अगदी ह्यातलं कोणीच नसाल, तर एखादा कार्यकर्ता म्हणून पण आजूबाजूचे दिसणाऱ्या आजी-आजोबांना आणि मुलांना द्या जोडून. करा ना सुरुवात. मुलांना घडवायची. येता जाता पुढच्या भागात भेटूया. नमस्कार.